यस मॅचला आपण सुरुवात करूया। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राजा गुलवी विथ शुभम गुलवी। भाई अर्थातच दोघेही बंधू आहेत आणि त्यांचे पिताश्री व्यासपीठावर उपस्थित आहेत। तर पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवर कॉम्बॅट स्पोर्ट कॉम्बॅट टीमचा गोलंदाज आविष्कार भोई। चला मॅचला सुरुवात करा। यस पंचांचा अधिकृत इशारा आलाय त्या ठिकाणावरनं। मॅच ऑन, खेळाला सुरुवात। आविष्कार भोई बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल, फुल टॉस, फुल टॉल वसूल, बॉल सीमा पार। अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय। फुल टॉस बॉल समोर राजा गुलवी। त्याला जर तुम्ही या प्रकारचे बॉल जे आहेत ते दिवसभर टाकाल ना तर दिवसभर तो अशा प्रकारचे फटके मारत बसेल। कमालीचा फटका आलाय पहिलाच बॉलवर हा षटकार। या बलेस बाट चिकाडा लागली आहे। लक फॅक्टर टीम निंबावली सोबतच राजा गुलवीच्या बाजूने बॉल थर्ड मॅन सीमारेषा पार। मिळतील 4 धावा, चौकार। मोठ्या फटक्यांसोबत सुरुवात झाली आहे त्या ठिकाणी। या बले समोरच्या दिशेने अजून एक चांगला ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफ, क्लिअर केलाय बॉल, नाही बॉल निघून गेलाय सीमा पार। 4 धावा, चौकार। यस पहिला बॉल षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक सलगचे 2 चौकार आपण पाहिले त्या ठिकाणी। राजा गुलवीच्या बॅटमधून एक दमदार सुरुवात पाहायला मिळते आहे। षटकातील पुढचा बॉल आविष्कार भोई पुन्हा एकदा। या बलेस आडव्या बॅटचा प्रयोग, हा बॉल देखील निघून जातोय पहिल्या टप्प्यावर सीमा रेषा पार। सलगचा 3रा चौकार। यस चौकार हॅट्रिक या ठिकाणी साजरी झाली आहे आणि या चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज राजा गुलवीसाठी। सन्माननीय देवानंद गुलवी जे त्यांचे पिताश्री आहेत त्यांच्या माध्यमातून जाहीर झालंय। वाट स्टार्ट, दमदार सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय। 18 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात। पहिल्या षटकाचा खेळ, प्रत्येक बॉलवर मोठा फटका राजा गुलवीच्या बॅटमधून येत आहे। या वेळेस मात्र बॉलला पुढे ठेवला होता, अव्वत असं संपर्क नाही आहे। धाव घेण्याचा प्रयत्न, यस थोडी मिसफिल्ड आणि त्यावर आली आहे 1 धाव, सिंगल कंप्लीट। आविष्कार भोईचं हे मागडं षटक आपण या ठिकाणी पाहतोय। षटकातील पुढचा बॉल, या बलेस ऑन साईडला काऊ कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी। थोडी मिसफिल्ड जरूर झाली आहे परंतु एकच धाव मिळालेला, एका धावेवर समाधान मानतोय त्या ठिकाणी शुभम। तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय। पहिल्या षटकाची समाप्ती, धावा धावफलकावर आहेत 20 धावा। अतिशय दमदार सुरुवात, फक्त आणि फक्त 3 ओव्हरची ही मॅच, मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात त्या ठिकाणी आई वज्रेश्वरी निंबावली बी टीमसाठी 20 धावा। ज्यांच्या माध्यमातून चांगलं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय, त्यांचा चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय। खास करून राजा गुलवीने भरपूर इम्प्रेस केला, कारण पहिल्या मॅचमध्ये देखील मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती। तर आता देखील दमदार सुरुवात आपल्या टीमसाठी करून दिली आहे।
नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर केवल भोई येतोय. पाहूया केवल भोई कशा प्रकारे गोलंदाजी करेल. खास करून कांबे स्पोर्ट कांबे अर्थातच कांबे टीम ज्या ज्या बॉलेस खेळते रोहित रापटे यांची देखील आठवण नक्कीच आम्हाला येत असते, कारण एक टेनिस बॉल क्रिकेटचा चांगला प्लेयर. पुढचा बॉल या बॉल समोरच्या दिशेने वॉट स्ट्रोक, अतिशय दमदार फटका. शुभम गुलबीच्या बॅटमधून हा षटकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. षटकातील पुढचा बॉल या बॉलाचा परकाड्डा, अजून एक चांगला फटका. द स्टाईल ऑफ वीरेंद्र सेहवाग. बॉल निघून गेलाय सीमा पार. 4 धावा, चौकार. नक्कीच बंधूंची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोघेही अगदी विस्फोटक आहेत. कमालीची सुरुवात. चांगली फलंदाजी टीम निंबावली बी साठी. धावफलक 30 वर पोहोचलंय. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. केवल भोई पुन्हा एकदा या बॉल संपर्क आवत असं नाहीये, परंतु सिंगल मिळते त्या ठिकाणी. चार मोठे फटके आतापर्यंत राजा गुलबीच्या बॅटमधून, तर 2 मोठे फटके शुभम गुलबीच्या बॅटमधून आपण पाहिलेत, ज्यामध्ये 2 षटकार आणि 4 चौकार एकूण पाहायला मिळाल्या दोघांच्या बॅटमधून. सोबतच 3 सिंगल 1 डॉट, अर्थातच 10 बॉल झाल्यात टाकून आणि धावा 31 बनवल्यात. षटकातील पुढचा बॉल या बॉलेचा विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर झाला, परंतु संपर्क आवत असं नाहीये. धाव घेण्यासाठी प्रयत्न जरूर राजाच्या माध्यमातून झाला होता, परंतु शुभम नकार देतोय. केतन भोईचं हे षटक आपण पाहतोय. 2 मोठे फटके आणि त्यानंतर थोडं कमबॅक जरूर केलंय. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील बॉलला उडवलंय समोरच्या दिशेने. बॉल निघून जातो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. वेलकम आतिश. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 37 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर सुजल भगत आलाय. या सतीश मागे यांचं शुभ आगमन. विनंती आहे व्यासपीठावर येऊन स्थान पण व्हा.
SK एंटरटेनमेंटचे कॅमेरामॅन आहेत. या बले सोबत असं संपर्काने या बॉल जो आहे तो शरीराचा वेध घेणार आपण पाहिला. लेग बायच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट झाली आहे. नक्कीच ज्या वेळेस तीन षटकं जी आहेत ती कंप्लीट होतील त्यावेळेस मात्र 2 धाबाच्या पॅनल्टीच्या आहेत त्या प्लस केल्या जातील. षटकातील पुढचा बॉल मात्र सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. 39 धाबा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतोय. या वेळेचा बॉल सिंगल कंप्लीट झाली आहे मात्र बॉल निघून जातोय. चुकी झाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची. 4 धाबा चौकार. चांगल्या धावा बनल्यात आतापर्यंत. टीम निंबावली बीच्या बाजूने मिनी हेलिकॉप्टर यावेळेस राजा गुलबीच्या बाडमधून आणि त्या दरम्यान रन आउटची विकेट. फलंदाज बाद शुभम. तिसऱ्या पंचांची मागणी जरूर झाली आहे त्या ठिकाणी. रन आउटची विकेट आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. SK एंटरटेनमेंट टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे. अगदी बारकाईने या ठिकाणी तपासलं जात आहे. पाहूया फलंदाज रनआउट आहे का. यस OUT आउट. फलंदाज बाद. 29 या धावसंख्येवर खेळतोय राजा गुलबी आणि शुभमची विकेट. वैयक्तिक 12 धावांचे योगदान दिलं शुभमने. नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया नितीन कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल वाडा स्ट्रोक. उंच आणि लांबच लांब. बॉल सीमा पार. षटकार. फिफ्टी कंप्लीट. 50 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अजून एक समोरच्या दिशेने ठोकलाय. बॉल जातोय आणि गेलाय सीमा पार. शेवटचा बॉल या इनिंग मधील. 56 धावा ठोकल्या गेल्यात आई वज्रेश्वरी निंबावली बी टीमच्या बाजूने. या बॉलेस देखील अजून एक समोरच्या दिशेने. सलगचा 3रा षटकार.
यस, तेजस झोपीच्या आवाजाने आपण या ठिकाणी ऐकणार आहोतच. मात्र तत्पूर्वी या ठिकाणी आपल्यामध्ये नक्कीच लहान कलाकार उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील संधी देऊया. ढोलकी सोबत या ठिकाणी उपस्थित झाले आहेत कृष्णा. भजन आपण त्यांच्या माध्यमातून ऐकूया. रे वीर हनुमाना रे वीर हनुमाना अति बलवाना राम राम रसियो रे प्रभु मन में बसियो रे और जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय भगवत रे दम सपी की सुनियो रे प्रभु मन में बसियो रे चले मंगल बारे को अर्ज लग बजाऊं ने धीरे 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 बाबा को अपने सलौने वीर हनुमान अति बलवान राम राम रसियो रे प्रभु मन बसियो रे। और बजा दूसरा और एक बजा ताली का कर दे आम पकड़ा बजा फिर से और दूसरा गाना भी बजा। बोला जोगी हो गौरे इनमें हो गए जो गनिया बोला जोगी हो गौरे ए बात की पूरी के बोले बाबा मोर मन में बसेगा अरारा रे मन मन में तो बसेगा और ए भांगे लगड़ के ए बोले भांगे लगड़ के मैं तो भी कनसा में बोले चढ़े गए बोला जोगी हो गौरे मैं हो गए जो कनिया बोला जोगी हो गौरे पहले आन पकड़ा खड़े होकर पकड़ कैसा बोलेगा अंदर पकड़ा पकड़ते चक्कर पकड़ तो जय श्री राम बोलो जय श्री राम भारत का बच्चा मारा मैं ना वहाँ पे दूर दूर थोड़ी दूर ये बंद कर। हेलो माइक चेक माइक चेक चला आपण अतिशय चांगलं वचन त्यांच्या मार्फत ऐकलं. छोटे कलाकार. चला भिनार आणि खारबाव संघ आम्हाला रिपोर्टिंग करायचंय. टीम भिनार आणि खारबाव आपण पाहताय यावेळेला फटका फसतोय की काय. प्रयत्न चांगला केला गेला होता. यस, राजा गुळवीला आपण पाहिलं 48 नॉटआउट केली त्यांनी इथून मात्र साकारली आहे. अर्धशतकापासून थोडासा दुरावला आधीच्या इनिंगमध्ये. जर का सध्या तरी आपण पाहिलं इथे मात्र धावसंख्या 2 धावेच्या पडतीनं 3. भलं मोठं आव्हान पार करायचं आहे. यावेळेला खेचून मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुली स्ट्रोक कन्वर्ट झाला असता असं वाटलं की क्षेत्ररक्षक क्रिकेटऐवजी फुटबॉल खेळतोय की काय, तसं चित्र इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. रोखले आहेत इथे मात्र धावा रोखल्यात. 2 धावा पुनश्च एकदा कन्वर्ट होतील. पुढचा बॉल दिशा दर्शवणारा हाही चेंडू अति प्रचंड वेगानं निघाला होता बाउंड्रीच्या दिशेनं. पुनश्च एकदा रोखला गेलाय. जर का 65 धावांचं आव्हान जर का पार करायचं आहे तर या पद्धतीनं अटॅक होणं गरजेचं होतं. अटॅकिंग बॅटिंग करणं गरजेचं आहे. सिंगल डबलनं काय होणार नाही आहे. आणि आपण पाहताय सिंगल मिळते. धावासंख्या सिंगलला जाऊन पोहोचत असताना 6. विकेटचं बदल फलंदाज बाद.
पुढचा बॉल आहे, दर्शवली गेली आहे दिशा. चेंडूला बाउंड्रीच्या पलीकडे पाठवलंय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. यावेळेस अंतिम चेंडूवर पहिल्या षटकाच्या करारी प्रहार आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 जाताना आपल्याला पाहायला मिळालं. षटक संपलं. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 1-10 या अंकावर धावफलक. चला, जय बजरंग गोरसाई संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून आम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. आपण साईश खारबाव आणि आवाज भिनार या हे संघसुद्धा इथे उपस्थित झाले असते तर आपण सुद्धा आम्हाला इथे मात्र रिपोर्टिंग करायचं आहे. या वेलकम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेगवान तेज तर्रार चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये. पहा, फटकेबाजी तर पॉवरफुल झाली आहे पण गोलंदाजी तितकीशी पॉवरफुल मैदानाच्या आतमध्ये सध्या तिरत असताना. चला, टीम आवाज भिनार आणि साईश खारबाव आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण उपस्थित झाला असं तर रिपोर्टिंग करायचं आहे. खूप वेळ चेंडू हवेमध्ये. यावेळेस फटका बसतोय. विकेटचं होतं पतन. परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. गोलंदाज तयार. जयेश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना फटका फसतोय. याही वेळेला आल्या पावली परतावा लागेल तंबूच्या असलेला. विकेटचं पतन. थँक्यू सो मच डीजे. लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होताना आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. बॉलर ऑन हाय ट्रिक. अर्थातच गोलंदाज नितीन गुळवी आता मात्र हाय ट्रिकवर. पाहूयात विकेट हाय ट्रिकचा बहुमान मिळवताना पाहायला मिळेल का. सर बॅटने खेचून तर मारले गेले चेंडूला. लँड होतोय चेंडू पण रॅनच्या दिशेनं पण निघून जातोय वेग धारण करून. हायट्रिक तर रुकली आहे पण त्याच्यावरही पाहायला मिळाले चौकार 4. पुढचा बॉल वेगवान चेंडू होता. हाही फार काही मिळणार नाही पेक्षा काहीच मिळणार नाही आहे. डॉट बॉल आहे. आत्तापर्यंतचे जर का आपण 5 चेंडू पाहिले तर पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर विकेट, दोन्ही चेंडूंवर चौकार आणि आताही मात्र निर्धाव फेकी सध्या तरी आपण पाहत आहे. चेंडू संपतात 5. अंतिम 1 चेंडूचा केशेष. गोलंदाज तयार. पुढचा बॉल खूप आहे. चेंडू हवेमध्ये. या वेळेला फटका इथून मात्र फसलाय आणि एकंदरीत जर का आपण बघितलं तर वैयक्तिक नाही पण ओव्हर हॅट्रिक इथे मात्र कंप्लीट होत असताना षटक संपत क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 आणि असं म्हणायला हरकत नाही आहे
6 चेंडू आणि 51 धावसंख्येची आवश्यकता. नयन गुळवी आणले गेले. षटक क्रमांक तिसरं हाताळण्याकरिता 6 चेंडू आणि 51 धावसंख्येची आवश्यकता. असं म्हणायला हरकत नाही आहे. आता मात्र जेठालालनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने कदाचित चित्र पाहायला मिळालं तरीही 50 धावा पूर्ण होतील, एका धावेपासून वंचित राहतील. मग असं म्हणायला हरकत नाही आहे इथून मात्र औपचारिकता शिल्लक राहते या मॅचची. हो यावेळेस साथीदाराची साथ मिळणं गरजेचं होतं, पण सध्या तरी इथून मात्र चांगला प्रयत्न फनी क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहिलंय. एकच धाव मिळेल. धावसंख्या 15. विजयाकरिता 4 चेंडू आणि 50 धावसंख्येची आवश्यकता. औपचारिकता शिल्लक राहते. चला त्या औपचारिकतेची पूर्तता आपण करायची त्वरित. स्ट्रोक तर पॉवरफुल आहे क्षेत्ररक्षकाच्या चुकीनं. इथे मात्र चेंडू बाउंड्री याच्या पलीकडे चौकार 4. चला पुढचे 3 चेंडू आहेत. करूयात आपण लवकरात लवकर डिलिव्हर. आणि टीम गोरसाई संघ आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोचत असेल तर आपण त्वरित नाणेफेकी करण्याकरिता यायचं आहे. चला टीम गोरसाई. आजच्या दिवसातील टॉप 3 मध्ये कोण पोहोचणार याकरिता होणारी ही लढत मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. धावसंख्या 20. विजयाकरिता 3 चेंडू 45 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. पुढचा बॉल आहे पॉवरफुल स्ट्रोक. याही वेळेस कन्वर्ट केला जातोय. फटका फसतोय की काय, तर याच फटका फसतोय. विकेटचं होतं पतन. परतावं लागेल तंबूच्या अस्याला. चला औपचारिकताची जी पूर्तता आहे, शिल्लक राहिलेले काही चेंडू आहेत ते करूयात आपण. 2 चेंडू आहेत करायचे, त्याची पूर्तता त्वरित. स्ट्रोक चांगला होता. यावेळेस झेल घेण्याचा प्रयत्नही तितकाच चांगला पाहायला मिळाला. आणि या सामन्यावर जवळजवळ न म्हणता आता पूर्णतः शिक्कामोर्तब केला गेला टीम घरचा साज असं म्हणायला हरकत नाही आहे. टीम निंबवली संघानं गोलंदाज सय्यार. हे स्ट्रोक आधी कन्वर्ट येणं गरजेचं होतं. या खेळाडूला जर पहिल्यांदा पाठवलं असतं तर कदाचित मोठे फटके पाहायला मिळाले असते. आणि नक्कीच षटक संपतं क्रमांक 3चं. सामना विजयशी ठरतोय तुम्हाला टीम निंबवली संघ. निंबवली संघाचं खूप खूप अभिनंदन आणि हार्डलक टीम कांबे. चला या राजा गुळवी आपण मॅन ऑफ द मॅचचं किताब घेण्याकरिता. थँक्यू. ओव्हर टू सुभाष धुमाळ सर. तर बोलूया आपण मॅन ऑफ द मॅचकडे. मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे राजा गुळवी
वन्स अगेन आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये राजा गुलवी या आपण पाहतोय सामनावीर ठरलेला आहे आणि राजा गुलवी असं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आमच्या मुख्य व्यासपीठावरून दिलं जाईल. त्यानंतर कॅश प्राईज देखील त्याच्यासाठी आलं होतं. मॅन ऑफ द मॅचचं नक्कीच ट्रॉफी आपण पाहतोय जे आम्हाला रोहित बालाराम भोईर आणि हितेश विलास गुलवी यांनी स्पॉन्सर केले आणि या आज कुछ तुफानी करते थम्सअप आपण पाहतोय जे आम्हाला अतिश गुलवी आणि आयुष भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे.